काबळे ABS न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आपण आता आलो आहोत हुतात्मा बाबू गेनू जलाशयामधील म्हणजे डिंबे धरणामध्ये. या ठिकाणी आपण पाहू शकतोय की पुरातन काळातील हे जे मंदिर आहे हे आता या ठिकाणी दिसू लागले आहे आणि अनेक पर्यटक काही स्थानिक लोक देखील आपल्या जुन्या आठवणी उजाळीत करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत. या ठिकाणी आजोबा आहेत. तुमचं नाव? आता तुम्ही इथं कसे आलात? काय इथं पाहण्यासाठी आलोय. पूर्वी आपण वागलेलो आलोय, इथं राहिलेले येऊन जाऊन बाजार इथं गेलेले म्हणून ते आठवणी करतो. जागा पाहण्यासारखी पहिली कशी होती ना आता कशी असं आठवण येते या जागेची. का बाबा आम्ही इथं वापरलं नाही म्हणून ही आठवण येते म्हणून ही पाहण्यासाठी इथं परत आलो. तुम्ही इथं पूर्वी येत होते? येत होतो म्हणजे बाजारात आमचा होता. मी आठवड्यानं इथं तिथं होतं तर आठवड्यानं इथं बाजार असं आहे. पुरी इथं या मंदिराच्या आजूबाजूला वस्ती वगैरे लोक लय मोठे गाव होतं. मोठमोठ्याला माड्या होते, पाणी होतं. आपल्या पाणी मोठमोठ्याला पाणी होतं ते गेलं उठून सगळं गावच या धरणामुळं उठलं. आता आता आंबेगाव एवढ्या परिसरात केवढा झाला असता. गोडेगावपेक्षा इथं अधिकार जास्त होता. या ठिकाणी अजूनही काही तरुण आहेत जे त्यांच्या मित्रांसोबत आले आहेत. मित्रा, काय सांगाल, कशा आहेत या ठिकाणच्या आठवणी? इथं खूप छान वाटलं आल्यावर, कारण म्हणजे आम्हाला तर एवढं आठवत नाही. आमच्या बाबाच्या काळात हे म्हणजे बाजाराचं स्थान होतं आणि ते पूर्वीपासून इथं पायी यायचे बाजारासाठी. जवळजवळ 40-45 किलोमीटर पायी यायचे. मी आता एक 1-2 महिन्यापूर्वी पाणी जरा कमी झाल्यामुळं मग आम्हाला इथं येता आलं म्हणून आम्ही मंदिर बघायला आलो. तर खूप छान आठवण येते इथं. त्यांचं काय मत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार. आम्ही पेडगावहून आलेलो आहोत आणि आमचं हे जे मंदिर आहे जलसमाधी भेटलेली आणि रील्सवर पाहतो आपण किंवा सोशल मीडियावरती पाहतो की मंदिर पाण्याच्या बाहेर आलेलं आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये क्युरियोसिटी असते किंवा मंदिर कसं आहे काय ते क्युरियोसिटी घेऊन आम्ही इथे आलेलो आहोत. आणि मंदिर पाहिल्यानंतर अगदी म्हणजे एवढं साधारणतः 20-25 किलोमीटर अंतर इथे आलो आणि खरंच मला पाहून समाधान वाटलं की अजूनही अशा ज्या पाण्यामध्ये राहून पण टिकतं. आजकाल जर पाहिलं आपला ह्या वर्षी बांधलेला दुसऱ्या वर्षी पडतो. जर पाहिलं ते साधारण डिंपी धरणाचं बांधकाम साधारणतः 1978 साली चालू झालं आणि 2000 साली त्याचे दरवाजे बंद केले. म्हणजे पाण्यासाठी जलसमाधी साधारणतः त्याच्या अगोदरपासून साधारणतः 30 वर्षाच्या आसपास पाणी दरवर्षी पाण्याच्या खाली मंदिर जाते. दरवर्षी पाण्याचे म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपल्याला ते मंदिर पाण्याची नाही भेटते आणि आज जो पाठीमागे अजूनही उभं आहे, बऱ्यापैकी सुस्थितीला आहे. म्हणजे यामध्ये बांधकामाची जी कंपन आहे तो पण दिसून येतो. एक ऐतिहासिक वारसा पण दिसून येतोय आपल्या याच्यामध्ये. आजूबाजूला जे पाहिले तर घरांचे अवशेष दिसून येतात. त्याचे पाया असतील किंवा ज्या जुन्या काळामध्ये ज्या चपट्या विटा बांधलेल्या असतात बांधायचे घर बांधायला त्या पण आहेत. म्हणजे असे सगळे अवशेष दिसून येतात. आणि असं म्हटलं की या डिंबा बुद्रुक गाव आहे आणि इथे प्रशासकीय गाव म्हणजे सगळ्या तालुक्याचा प्रशासकीय कारभार आता जसं गोडेगाव आहे. हे म्हणजे थोडक्यात आपलं इथलं का म्हणजे आपलं जे आंबेगाव तालुक्याचा प्रशासकीय कारभार जर घोडेगाव आहे म्हणजे आंबेगाव तालुक्याचा प्रशासकीय कारभार पहिला इथंच होतं. या इथं जलसमाधी घोडेगाव नाव आहे असं म्हणू शकतो आपण की आता नावच आहे फक्त नाव आहे. फक्त त्याचा तहसील गोडेगावला आहे. जसं प्रत्येक याच्यामध्ये असतं जुन्नरचं तहसील, जसं जुन्नर गाव आहे, खेडचं असेल तर खेड आहे. आंबेगावला असं पर्टिक्युलर आंबेगाव हे गाव नाही, हे गाव आहे नाही, हे डिंबा बुद्रुक आहे. कदाचित आंबेगाव मध्ये सिंपल होतंय का हे मला जास्त माहित नाही. या ठिकाणी अजून एक पर्यटक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की काय तुम्हाला कसं वाटतंय. खेळल्यानंतर जरा असं हेच वाटते, जरा चांगलंच वाटते. तुम्ही या ठिकाणच्या